बातमी लाडकी बहीण योजनेबाबतची। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लाडक्या बहिणींसाठी खुशखबर दिली। लाडक्या बहिणींकरता पुढच्या हप्त्यासाठी 3600 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला। आजपासून त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल असं अजित पवारांनी सांगितले। मंत्र्यांनी सूचना केलेली होती। आज जवळपास 3600 कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणींच्या करता या महिन्याचे आम्ही डीबीटीवर पाठवलेले आहेत। उद्या त्यांच्या अकाउंटला ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्त्वाचा निर्णय आज झालेला आहे। नमस्कार लाडक्या बहिणींनो, अखेर आज तुमची प्रतीक्षा संपली असून स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आज जुलै महिन्याच्या हप्त्याबद्दलची चुप्पी मोडली असून त्यांनी स्वतः काल पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अशा प्रकारची माहिती जाहीर केली की आजपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये या जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात येत आहेत आणि यासाठी राज्य सरकारने 3600 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे आणि या निधी तात्काळ बहिणींच्या बँक खात्यामध्ये वाटप करण्याचे आदेश देखील आता राज्य सरकारने दिले असल्याची प्राथमिक माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज दिली आहे। तर मग लाडक्या बहिणींनो, याबद्दलचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय देखील राज्य सरकारने जाहीर केला असून या शासन निर्णयामध्ये देखील त्यांनी आजपासून या निधीचे वाटप राज्यामधील बहिणींच्या बँक खात्यामध्ये करण्याचे आदेश महिला आणि बालविकास विभागाला दिले असून आज म्हणजे 2 जुलै पासून ते 5 जुलै पर्यंत या 3 दिवसांच्या कालावधीमध्ये राज्यामधील सर्वच महिलांना हा निधी त्यांच्या बँक खात्यामध्ये पोहोचेल अशा प्रकारचे आदेश राज्य सरकारने महिला आणि बालविकास विभागाला दिले आहेत। त्यामुळे आज दुपारपासून तुमच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात होईल आणि साधारणतः 5 जुलै पर्यंत राज्यामधील सर्वच महिलांच्या बँक खात्यामध्ये या हप्त्याचे पैसे जमा होऊन जातील अशा प्रकारची माहिती देखील सध्या समोर येत आहे। त्यामुळे जर तुम्ही मे महिन्याच्या हप्त्यासाठी पात्र असाल, म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता मिळाला असेल, तर तुम्हाला कोणत्याही अडथळ्याशिवाय आता आज उद्या परवा या 3 दिवसामध्ये या जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे देखील तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जातील याची दक्षता राज्यामधील सर्व लाडक्या बहिणींनी घ्यायची आहे। तर मग अशा प्रकारची लाडकी बहीण योजनेबद्दलची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।